लाईव्ह न्यूज डिजिटल माध्यमातून एक विश्वसनीय नाव जनता लाईव्ह न्यूज यांच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। माणुसकीची भिंत, दात्यांकडून घर जळालेल्या सिंधुताई विधवा गरजू महिलेला मदत। आपण पाहताय जनता लाईव्ह न्यूज, आवाज जनतेचा, संपूर्ण महाराष्ट्रात नेटवर्क। बालाजी मंदिर परिसरातील सिंधुताई उबाळे ही अतिशय गरीब महिला आपल्या 4 मुलींचा मोलमजुरी करून मुलींचा सांभाळ करत होती। त्यांच्या मोठ्या मुलीला त्यांनी पदवीपर्यंतचं शिक्षण शिकवून तिचे लग्न लावून दिलं। दुसरी मुलगी इंजिनिअरचं शिक्षण घेत असून तिसरी मुलगी BSc कॉम्प्युटरचं शिक्षण घेत आहे। लहान मुलगी 11वीत विज्ञान शाखेत शिकत असून तीनही मुली परिस्थितीची जाणीव ठेवून अतिशय मेहनतीनं शिकत आहेत। घरोघरी धुणी धुवून व भांडी घासून मंदिरासमोर हार विकून सिंधुताईंनी 4ही मुलींना चांगले शिक्षणच नाही तर चांगले संस्कार सुद्धा दिले। अशा परिस्थितीत त्यांचा संघर्ष जीवनाचा सुरू असतानाच अचानक एक रात्री शॉर्ट सर्किटमुळे त्यांच्या घराला आग लागून घरातील संपूर्ण साहित्य, भांडे, किराणा सामान, कपडे, पुस्तक जळून भस्मसात झाले। त्यांच्या घरात काहीही शिल्लक राहिलं नाही। अशा वेळेस काही समाज बांधवांनी त्यांना छोटी छोटी मदत केली। शासनाची मदत मिळण्याकरता भरपूर वेळ लागतो व भेटेल की नाही याची काही खात्री देता येत नाही। त्यामुळे सिंधुताईंनी पुसद परिसरात सर्व गरजवंतांना मदत करणाऱ्या माणुसकीच्या भिंतीकडे धाव घेतली व सर्व हकीकत सांगितली। यावरून माणुसकीची भिंत व सर्व सदस्यांनी त्यांच्या घरी जाऊन पाहणी केली। सिंधुताई व त्यांच्या मुलींनी मदतीच्या स्वरूपात टीन, पत्रे, स्वयंपाकाची भांडी, कपडे, किराणा सामानाची मागणी केली। त्यानंतर माणुसकीची भिंत सदस्यांनी पाहणी करून त्यांच्या मागणीला प्रतिसाद देत माणुसकीच्या भिंतीकडून व्हॉट्सअप ग्रुपद्वारे माणुसकीची भिंत दात्यांना आवाहन करण्यात आले। भिंतीच्या आवाहनाला माणुसकीची भिंत शुभचिंतकांनी भरभरून सहकार्य केलं व 2 दिवसात 23,900 रुपये जमा झाले। माणुसकीची भिंत सदस्यांनी जमा रकमेत घरावरील टीन 4,770 रुपये, किराणा 5,095 रुपये, भांडे 12,900 रुपये व कपडे 1,135 रुपये अशा प्रकारे सामान खरेदी केले। दिनकर ठेंगे स्टीलची रँक हे सर्व सामान उपस्थित दात्यांच्या व मान्यवरांच्या हस्ते त्यांच्या स्वाधीन केले। या प्रसंगी सिंधुताई व त्यांच्या मुलींच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला भेटला। माणुसकीची भिंत सदस्य हे मागील 9 वर्षापासून आपल्या व्हॉट्सअप ग्रुपद्वारे दात्यांना आवाहन करून जमेल तशी मदत गरजवंतांना करत आहेत। या कार्याचे यवतमाळ जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे। यावेळेस उपस्थित मान्यवर माणुसकीची भिंत अध्यक्ष गजानन जाधव, उपाध्यक्ष संतोष गावंडे, सचिव पंजाब ढेकळे, सदस्य अनंता चतुर, मधुकर चव्हाण, सप्तस खंजिरी, वादक पंकज पाल महाराज, दिगंबर देशमुख, शिवराम शेट्टे, धनंजय आगाम, मिशन ग्रीन अध्यक्ष रमेश डंबोळे, उपाध्यक्ष पवन बोजेवार, डॉक्टर दळवी, नारायणप्पा वडसकर, गणेश सावंत। मदत करणाऱ्या दात्यांची नावं: माणुसकीची भिंत पुसद निशांत देऊळकर, संतोष तडकसे, मंजुषाताई डेकाटे, अमित पातुरकर, शांभवी पानपट्टे, संजय असोले, आयुष संतोष छिद्दरवार, अनिल हरिदास राठोड व मंथन शालिग्राम कदम, सपना कदम। किराणा सामानाचा खर्च: विजय नत्तू लाखाडे, सुरेंद्रसिंह राठोड, अनिल रामराव करे, स्वर्गीय आनंदराव नारायण शिलार, प्रकाश एल्हेकर, वैष्णवी जाधव, गौरी जाधव, दिनकर भाऊ ठेंगे व इतर मान्यवर उपस्थित होते। मुख्य संपादक सूर्यकांत राठोड, जनता लाईव्ह न्यूज।